सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथं रोज नवनवीन चेहरे समोर येतात, लोकप्रिय होतात. पण यात झगमगत्या दुनियेच्या मागे कधी कधी अशी भीषण शांतता लपलेली असते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सोलापूर जिल्ह्यातून सध्या अशीच एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली. प्रसिद्ध रील स्टार आणि उद्योजिका रोहिणी निलेश पाराध्ये यांनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी या जगाचा निरोप घेतलाय. रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे दोघंही सोशल मीडियावरील एक ओळखीचं नाव होतं. विविध सामाजिक विषयांवर आणि विशेषतः खाद्यपदार्थांवर आधारित रील्सच्या माध्यमातून या जोडप्यानं अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावरील याच यशाचा फायदा घेत त्यांनी व्यावसायिक जगातही पाऊल ठेवलं. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा इथं त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावाचा एक छान व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय उत्तम चालत होता आणि लवकरच या हॉटेलची नवीन शाखा सुरू करण्याचे त्यांचे नियोजनही सुरू होतं. म्हणजे एका बाजूला व्यावसायिक यश आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरील लोकप्रियता, असं सगळं सुरळीत सुरू असतानाच अचानक एक अशी घटना घडली ज्यानं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला. मंगळवारी दुपारच्या सुमारास मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं असलेल्या त्यांच्या हॉटेल ग्रामपंचायतच्या आवारात ही दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार हॉटेलच्या अंतर्गत भागात रोहिणी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. घटना निदर्शनास येताच त्यांचे पती निलेश पाराध्ये यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी मंगळवेढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. रोहिणी यांचे पतीने स्वतः पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली आहे. या संपूर्ण घटनेतील सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे ही घटना घडण्याच्या अवघ्या 1 ते 2 दिवस आधीच त्यांच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. सोशल मीडियावरील त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की त्या व्हिडिओला तब्बल 26 लाखांपेक्षा जास्त म्हणजेच 2.6 मिलियन व्ह्यूज आणि 73,000हून अधिक लाईक्स मिळाले होते. व्हिडिओमध्ये इतक्या आनंदी दिसणाऱ्या रोहिणी यांनी अचानक असं पाऊल का उचललं, यामागचं नेमकं कारण काय, याचं गूढ अद्याप कायम आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. रोहिणी पाराध्ये यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. वरून हसरं आणि यशस्वी दिसणारं आयुष्य आतून किती संघर्षातून असू शकतं याची जाणीव ही घटना करून देते. सोशल मीडियाच्या दुनियेत यश मिळूनही त्यांनी असं पाऊल का उचललं हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल.